यापुढे शनी शिंगणापूरच्या शनिदेवाचा ब्रँडेड तेलाने अभिषेक करावा लागणार आहे। शिळेची झीज रोखण्यासाठी मंदिराच्या ट्रस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला। 1 मार्च पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। तर शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तेलाभिषेक करण्याची परंपरा आहे। मात्र तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याने देवस्थानाकडून हा निर्णय घेण्यात आलाय। तर भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यामुळे असे तेल स्वीकारले जाणार नाहीये किंवा ते तेल भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याचाही ठराव करण्यात आलाय। 1 मार्च 2025 पासून मंदिर परिसरामध्ये फक्त इडिबल तेल म्हणजे खाद्यतेलच स्वीकारले जाईल आणि जे नॉन इडिबल तेल असेल ते मंदिराच्या परिसरामध्ये स्वीकारले येऊ देणार नाही, अशा पद्धतीनं निर्णय झालेला आहे। आणि त्यासंबंधी आपण ज्या मंदिराच्या परिसरामध्ये जे व्यावसायिक आहेत त्यांना आपण यासंबंधी कल्पना दिलेली आहे, लेखी स्वरूपात त्यांना माहिती दिलेली आहे। त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी 1 मार्च 2025 पासून होणार आहे। 1 मार्च पासून ब्रँडेड तेल शनिदेवाला वाहण्याकरता निर्णय घेतलेला आहे। कारण अनब्रँडेड तेलामुळे शनिदेवाच्या मूर्तीची झीज होत होती। या निर्णयामुळे शनी मूर्तीची झीज थांबेल आणि अनेक भाविकांनी देवस्थानाला सूचनाही केल्या होत्या की आपण ब्रँडेड तेलाचा एक निर्णय घ्यावा। तसा अर्ज देवस्थानने शिंगणापूर ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये दिला होता। तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला आणि ब्रँडेड तेल वापरण्यासंदर्भात देवस्थान आणि ग्रामस्थांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय स्वागतार्ह आहे। चांगलं तेल वापरल्यामुळं त्याचं काय होईल, त्याचा एक मूर्तीवर पण चांगला परिणाम होईल, पावित्र्य पण राखलं जाईल। तर हे सर्व काही होईल आता इथून पुढे। जो तेल बदलण्याचा जो निर्णय घेतला ते पूर्णतः चांगला निर्णय आहे आणि त्यामुळे शनीची जी मूर्त आहे त्याची जी झीज आहे ती कमी होईल, कमीत कमी प्रमाणात झीज होईल। त्यासाठी हा निर्णय अत्यंत चांगला आणि सुंदर निर्णय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।